नवऱ्याच्या माग आस्तुरीनं गजळाव. आस्तुरी म्हणजे कळलं कोण? हा मंडळी, बायको आस्तुरी. प्राचीन जुने शब्द आहेत आपले, गोड आहेत पण ते. नवऱ्याच्या माग बाई आस्तुरीनं जळाव. होत बामणी बोलन खोट, कोणाला कळावं? नारीला कळाव. नंतर ती चाल बंद झाल्यावर दुसरी आली. म्हशीला भादरावं का असं बाईला भादरायचे नवरा मेल्यावर. बरोबर आहे ना? ऐकणार उत्सुक पाहिजे. आणि खरं सांगू का, खरं खोटं समजून घेणार. म्हणजे खोटं दाबून धरायचं असेल ना, त्यांनी ऐकून फायदा नाही. आम्ही धर्माच्या विरोधात नाही, पण संतांना ज्या धर्माने ग्रासलं, माझ्या ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना ज्याने पाण्यात बुडवून मारलं, माझ्या नामदेवांना, माझ्या नामदेव रायाला, माझ्या जनाबाईला भयंकर वेदनेनं जगावं लागलं आणि हे सोडून जावं लागलं. आणि माझ्या बहिणींनो, अरे ज्या आमच्या आया आहेत, ज्या आमच्या बहिणी आहेत, अजून त्या गुलाम आहेत. हे कीर्तनातून कोणीतरी सांगितलं पाहिजे ना. बाया पळवल्या, बायांच्यावर बलात्कार झाले, ही गोष्ट नाही सांगायची कीर्तनात आणि ऐकायची नाही. ही नारीची जात, ही स्त्रीची जात, अत्याचारी, व्यभिचारी, बलात्कारी फुकट बाबूरावला या महिला संघटित होऊन कशा शिक्षा करतील अशा वाघिणींच्या कथा यांना सांगितल्या पाहिजे. हा वारकरी संप्रदाय आहे. माझ्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला गुलामी सांगतो यांची भाऊ ब्लू शर्टवाले, अजूनही नवरा मेल्यावर यांचं कुंकू पुसतात. इकडे पुसतात की मला माहित नाही, आमच्याकडे पुसतात. तुमच्याकडं पुसतात? बांगड्या फोडतात, दागिने काढून घेतात, नवी कपडे घालू देत नाहीत. परवा तर एकदा त्या परभणीला गेलो, नारायण महाराज. अहो, ती मुलाची नवरदेवाची आई निळोवर आहे. नवरदेवाची आई कोंडून ठेवली हो. त्याला दर्शन घ्यायचं होत आहे. तो मोठा IT प्रांत कलेक्टर पोरगा, तरी पण समाजापुढे काही चाललं नाही त्याचं. अंधश्रद्धाळू लोकांपुढे आईचं दर्शन नाही घेता आलं त्याला. लग्नाच्या दिवशी तिला वरमाई हो देत नाही आलं का, ती विधवा होती म्हणून, अपशकुनी म्हणून तिला समाजामध्ये येऊ देत नव्हते. मला एवढं वाईट वाटतं या गोष्टीचं भाऊ. अरे, नवरा मेल्यावर बाईला एवढी विद्रूप करता, तिचं कुंकू पासून तिला बेडवल आणि तिची सुंदरता नष्ट करता. मग मी असं विचारतो, बायांनो, बायको काय बोललो मी? नवरा मेल्यावर बाईला विधवा करतात, तिचं कुंकू पुसतात. मग बायको मेल्यावर नवऱ्याचं काय करतात ते सांगा. काही करतात इकडं? आमच्याकडे त्याची चड्डीच कापून टाकतात. अरे, उलट ते 80 वर्षाचं म्हातारं इकडे येते आमच्याकडं. निळ्या राया वापरेल ना, राजकोट आहे, 80 वर्षाचा पचका. ते मला विचारतंय, महाराज तुम्ही लय हिंडा था, एखादी येडी वाकडी बघा मला. म्हणलं का? म्हणलं माझी मेली. मग तुझी मेल्यावर तुला परत करायची म्हातारडे 80 वर्षाच्या. आणि 20 वर्षाच्या पुरीचा नवरा मेल्यावर अरे तिला विधवा करून तिचं वाटोळ करणारा धर्म इंद्रायणीच्या पाण्यामध्ये फेकून देण्याची धाडशी शक्ती माझ्या ज्ञानराजाजवळ होती. म्हणून विविध टाळ्या एकत्र ठिकाणी वाजल्या. हिंदूंच्या टाळ्या मंदिरात वाजतात, मुसलमानांच्या टाळ्या ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहू अकबर अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह. पण हे तत्वज्ञान चांगलं आहे की ईश्वर जगात सगळ्यात मोठा आहे, पण तो फक्त तिथं मशिदीतच आहे. पण तो मशिदीतला अल्लाह, तिथं वाजणाऱ्या टाळ्या आणि हिंदूंच्या टाळ्या एका ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटात अनेक टाळ्यांची एक टाळी करणारा ज्ञानोबा आणि नामदेव प्रकट झाला चंद्रभागेच्या वाळवंटावर. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, झाली झाली एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांची लायवाची, माझा ज्ञानराज
दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून बोलायचे, महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे. आता 33 कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे. त्यातल्या एखाद्या हाडा मासाचं माणूस म्हणून केवळ स्त्री म्हणून समाजात वावरायला लागली तर तिला लाट म्हणून हुसकून दिली जात होती. अरे अरे, कसला हा धर्म? धर्म म्हणजे मानवतेचं कल्याण करणारा, आणि तो धर्म आणि त्याचे शास्त्र समाजाचं अनहित करत असेल तर लोकहिताच्या आड येणाऱ्या, बहुजन समाजाच्या सुखाच्या आड येणाऱ्या कोणत्याही धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक संघटनेशी कणखरपणे संघर्ष पुकारणारी शक्ती म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटात भरलेला वारकरी संप्रदायाचा सोहळा. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग. कोणता पांडुरंग नाचला बरं? हा जनता जनार्दन मायबाप आहे ना. मग नामदेवराया पुढे उभे राहिले, भला मोठा काकडा घेतला आणि देवळात ओवाळायला गेले, पण त्यांना देवच दिसेनासा झाला. हे कधी झालं माहिती का? गुरु कृपेची पहाट झाली, गुरु कृपेची पहाट झाली, असे कर्मक्षयाची पहाट झाली. कर्मक्षयाची पाठ झाली. कर्मक्षयाची पहाट झाली, गुरु कृपेची उषा उजळली, गुरु कृपेची उषा उजळली, गुरु कृपेची उषा उजळली, गुरु कृपेची उषा शिकलेले आहात ना, पण समजते नाही, पटतंय का? मग संत नामदेव महाराज म्हणतात, अरे ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. मग झालंय काय? अरे कणाकणात ईश्वर भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, असं डळमळ डळमळ करतोय. ताकद आहे का नाही बघा. एक एक बोल शिकायला यांना 1-1 वर्ष लागतात. असे हजारो बोल आहेत त्या दोघा पठ्ठ्यांकडे. हो, आणि एवढं कवळं पोरग एवढा चांगला पखवाज वाजवते. आणि याच्या वयाची पोरं हे गाव सोडून, बरं का, इथं भरपूर पोरं दिसतात मला, फक्त ती पुढे नाही आली. पण काही काही गावात कीर्तनाला म्हातारी कोतारी, त्याच्या पुढं माझं कीर्तन. मग ह्याच्या वयाची पोरं कुठं सगळे अंधारात नागड्या एवढ्या चड्ड्या घालून.
एकटीच हसतात. पण शेजारी अशी लाईनीत बसली, इकडून सोळा इकडून सोळा. याच्याकडे बघत नाही, त्याच्याकडे बघत नाही, त्याच्याकडे बघत कोणी बघतच नाही. जे ते आपले मग्न कॉन्सन्ट्रेशन आणि फक्त चालू कारखाना चालू. पण असं ते झालं का मग असं तोंड वाजून पाहत. तेव्हा मी एकाला विचार तोंड वाजून का पाहते रे. तेव्हा ते बारकं मागचं का ते म्हणलं ते मॅसेजची वाट पाहते. हा ना. मग तिकडून आला मोबाईल, तिकडून लिहून आलं. याने काय लिहिलं होतं, कुठे बसली आहेस. मग तिकडून तिने लिहून पाठवलं, मी पप्पांच्या बाजूला बसले आहे. मग याने इकडून लिहिलं, त्या टकल्याच्या बाजूला. मग तिने तिकडून लिहिलं, नालाय कुत्रा मेला कुठला. पोरींना शिवायला येतात का. पोराने असं समजू नका, त्या फक्त आता एक दिवस आहेत ना, त्या लढवया बनल्या पाहिजेत खऱ्या. अरे त्या अश्विनी म्हात्रेवर, अरे नवऱ्याच्या बेवड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून ती पोरगी देवळाचा आसरा घेऊन गेली राहायला. तिथल्या 4 पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे तुकडे तुकडे करून जंगलामध्ये फेकून दिले. माझ्या बहिणींनो, ती माझी बहीण तुमची बहीण असती ना, तर त्याचं दुःख आम्हाला झालं असतं. तिचा न्याय सुद्धा कोणी तोडायला जात नाही. एवढी वाईट अवस्था तुमची आहे. पोरींनो, बायांनो, तुम्ही वाघिनी, रणरागिनी, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाई, भीमाई, फातिमा शेख, स्त्रियांची शाळा काढणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांना ज्यांनी पहिली मदत करून 2 मास्तरनी झाल्या आणि पुण्यामध्ये मुलींची शाळा काढली, म्हणून आज तुमच्या पुरी प्रांत कलेक्टर अधिकारी आहे. मग कोणत्या मशिदीतून आला होता एखादा अल्ला, कोणत्या देवळातून एखादा देव आला असता तुमच्या पूर्ण प्रांत करायला, कलेक्टर करायला, तुम्हाला शिक्षणाची परवानगी देण्यासाठी. जो इथे प्रगट झाला तो महामानव, सत्यशोधक, महान मानव डॉक्टर बाबासाहेब. जोरात टाळी वाजली पाहिजे. हे तुम्ही विसरत गेला तर तुम्ही 10वीच्या पुढे तुम्हाला शाळा नाही. ऐकलं असेल तुम्ही, 10वीपर्यंत आमची पोरं फुकट. मते महाराज 10वीपर्यंत पोराला परीक्षाच नाही, आणि 11वीला गेल्यावर आमच्या पोराला ABCD एरोप्लेन पण कळत नाही. हे सगळी बहुजनांची पोरं काय करणार आहेत. प्रांत होतील, कलेक्टर होतील. ही शिक्षणाची गंगा. तरुणांनो, धार्मिक सणाचे पैसे वाचवा आणि जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करा, तर आमचा समाज खऱ्या अर्थानं पुढे उच्च मार्गाला जाणार आहे. हे ऐकणं जड वाटत नसेल तर बोलतोय. आय वॉन्ट युअर एज्युकेशन, आई वॉन्ट युअर गुड यूनिटी. हम तुम्हारे पढ़ाई की चाहत करते हैं. शिक्षणाशिवाय काय करणार आहे आमची प्रगती. अरे लोक कुठे कुठे गेलेत, आम्ही काय करतोय. श्री संत नामदेव महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात जेव्हा उभे राहिले आणि पांडुरंगाच्या मंदिरात जेव्हा आरती ओवाळू लागले, तेव्हा त्यांना तिथे देवच दिसे ना. त्यांना देव कुठं दिसला, रामभाऊ. तुमचं नाव काय हो, काय माऊली, माऊली ना. हो ते ज्ञानेश्वर माऊली. जावई बापू तुमचं, तुमचं वा. दादा तुमचं मफलर टॉवेलवाले. नावं वेगवेगळे आहेत ना, पण धडधड कुठल्या बाजूला करते चौघांचे पण, उजव्या का डाव्या. खरं बोलायचं, बरं बोला बरं. बायांचं कोणत्या बाजूला धडधड करते, हा उजव्या का डाव्या, उजव्या का डाव्या. भाऊ ही इज अ फिलॉसॉफी. तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये धडधड कोणत्या बाजूला आहे, डाव्या. बरोबर आहे का. कोणची धडधड नाकात आहे का, नंग 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 नंग, नाही ना. कोणची धडधड पोटात आहे का, पॉक 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 पॉक, नाही. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये जी धकधक चालू आहे, काय परमेश्वराची कृपा आहे. तो परमेश्वर सापडत नाही, हे दुर्दैव आहे. दगडा धोंड्यांचे देव डोसक्यावर घेऊन बसलोय, त्यांच्या आरत्यान पूजा करीत. आता तर लोकांना आणखी देवळं बांधायची.
आमच्याकडं माझी आई म्हणायची, एक पानवटा एक पानवटा. तुमच्या ते काय काय आहे, काय काय म्हणतात, काय काय बघते. चांगल्या मोकळ्या मनाने म्हणा की, एक पानवटा एक असावा मंदिर, एक पानवटा एक असावा मंदिर, असावा म्हणाला का. एक पानवटा एक पानवटा अशा चाली बाई त्यांना. एक असावा मंदिर एक असावा मंदिर, सफल आम्ही करू अशी कल्पना सुंदर. एक पानवटा एक मंदिर, बरोबर आहे. एकत्र येण्यासाठी आणि विश्वा एवढ्या भगवंताची पूजा बांधण्यासाठी गावोगावी मंदिर असावं. पण खालच्या आळीला एक आणि वरच्या आळीला एक, तिकडच्या आळीला एक आणि तिकडच्या आळीला एक, त्यांचा एक सप्ताह त्यांचा एक सप्ताह यांचा एक सप्ताह यांचा एक सप्ताह. आणि आमच्याजवळ 54 लाखाच्या गाड्या. तुमचं झालं वाटुळं. म्हणून एक हरिनाम सप्ताह, एक भजन सोहळा, एकत्र येण्यासाठी एक मंदिर असावं. पण विश्वा एवढं मंदिर आहे, त्याला भिंती नाहीत, बरोबर आहे ना. आणि त्या भिंती नसलेल्या मंदिरातला देव सुद्धा विश्वा एवढा आहे याची जाणीव करून देण्यासाठी जो संप्रदाय निर्माण झाला त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. सज्जन हो, म्हणून काय झाले, प्रभूने निर्मिल्या मानवाच्या मूर्ती, प्रभूने निर्मिल्या मानवाच्या मूर्ती, प्रभूने निर्मिल्या मानवाच्या, प्रभूने निर्मिल्या बारीक बारीक प्रभूने निर्मिल्या मानवाच्या काय म्हटलं मी, प्रभूने निर्मिल्या मानवाच्या मूर्ती. पण मग आमचं झालं काय, मग कार्य द्वेषा प्रती, बरोबर, कार्य द्वेषा प्रती वागतोसी. मग जर विश्वा एवढा ईश्वर संतांना सापडला
तो आम्हाला सापडत नाही म्हणून आमचं झालंय कसं. दगडाचा देव केला पाथरवट घडवी त्याला. बरोबर बरोबर की नाही? हो म्हणा नाही. दगडाचा देव केला पाथरवट घडवी त्याला. बोला दगडाचा. लाकडाचा देव केला सुतार बाप. नको म्हणाय बघा. लोकांच्या देवाऱ्यात खंडीवर देवच लई येत तरी अजून आणतातच देव. कुठे तीर्थाला गेले का कुठं बावल्याचा कुठं देवाचा. कोणाच्या देवाचं तोंड लांब लचक, कोणाचा गाढवावर, कोणाचा घोड्यावर, कोणाचा वड्यावर, कोणाचा माढ्यावर, कोणाचा वड्यात. आमुष्याला त्याचं भजन लोकांचा जीव घेणे. कोणचा काय बदामाचा शिरा, काजूचा शिरा, सत्यनारायण. साधुवाणी आणि साधुवाण्याचे जावई व्यापारा करता चाललेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये साधुवाण्याला आणि भगवंताने आणि गोसाव्याचे रूप घेऊन विचारलेले आहे की साधुवाण्या तुझ्या नावेमध्ये काय आहे. तेव्हा तो साधुवाणी म्हणाला, हे गोसावड्या तुला काय करायचे. आणि माझ्या नावेमध्ये पाला आणि पाचोळा आहे. तेवढ्यात आणि भगवंत गोसाव्याचे रूप घेतलेले अंतर्धान पावले. म्हणाले, तथास्तु साधुवाण्या तुझ्या मनाप्रमाणे हो. आणि लगेच सगळ्या सोन्या नाण्याचा पाला पाचोळा झाला. आणि सत्यनारायणाचा प्रसाद न घेतल्यामुळे लीलावती आणि कलावतीचे दोन्हींचे नवरे पाण्यामध्ये बुडवून गेले. आणि खाल्ला प्रसाद लगेच वर आले. मग ह्या बाया का पांढऱ्या कपाळा नाहीत एवढ्या. नवरा मेल्यावर त्यांनी एखादा घास खावा ना. सत्यनारायणला येईल ना लाकडातून गुड मॉर्निंग गय झालं का असं कधी. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तो विठ्ठल शोधताना कोणाची तरी गरज भासते. तो जर विठ्ठल आम्हाला सापडला असता तर माझ्या बहिणींनो, तर साध्या गवळणी हो पुरी, त्या गोकुळातल्या गवळणी साध्या पुरी, त्या चुला आणि मूल करणाऱ्या, गायांची धार काढणाऱ्या, कडब्याच्या डोक्यावर काय त्याला बोलतात कुटीचं घमेला आणणाऱ्या, गाईला घालणाऱ्या, धार काढणाऱ्या. आणि ती साधी सामान्य बाई यशोदा, पण तिचा मुलगा तिने एवढा चांगला घडवला की तो जगामध्ये देव महात्मा झाला. हो, हे विशेष आहे महिलांचं. आभाळातून पडले का राम कृष्ण वगैरे नाही, यांनीच घडवले ना. दही दूध तूप लोणी, दही दूध तूप लोणी. हे माझं कान बाहेर आहे का तुम्ही लहान म्हणताय. काय झालंय, काय काय म्हणतात, काय काय कोण कोण म्हणते ते बघतात. असं नका नको सगळ्या जणी. आणि तिला येत नाही तिने तोंड हलवायचं असे बघा. जरा बरं वाटतं निळं बरं आहे. एक तर हे बघा, माझं कीर्तन म्हणजे गाणं आहे बरं का. हो, त्यातून प्रबोधन आहे सगळं. दही दूध तूप लोणी, दही दूध तूप लोणी. तुला देते सारंग पाणी, तुला देते सारंग पाणी. घडी बर खेळे सजना, घडी बर खेळे सजना. वा वा. ए काकू, ए तिकडे कोणी बघत का म्हण ना. पहिलं असं असं काही काही बाहेर भोळ्यावर खरंच त्यांना येड तर म्हणता येत नाही. भाकरी थापून आल्यात घरून. इकडचं ज्ञान नाही ना, नुसता संसारच बाया, संसार बाय. माझा आवाय आला बाई, माझा आवाय आला. नुसता जावयाला विठ्ठल कधी येईल हृदयात. अरे तो आहेच मुळात. हृदय स्वच्छ करण्याची जागा म्हणजे वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. हे गमती जमतीसाठी नाही. सगळ्या जणांनी भगवंताचं मुखातून पवित्र स्मरण होतं ना ताई, बरोबर आहे. आनंद आहे की नाही मग. आणि तुम्हाला स्वातंत्र्य नव्हतं ना आतापर्यंत.
वंचित होत्या तुम्ही, ज्ञान वंचित, शिक्षण वंचित, अधिकार वंचित आणि अज्ञानाला ज्ञान समजणाऱ्या आणि गुलामीला धर्म समजणाऱ्या माझ्या बहिणींनो, तुम्हाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी संत नामदेवांच्या आयुष्यात आलेली शिष्या त्यांची त्या जनाबाईने तुम्हाला मुक्त केलेलं आहे. अहो नवरा मेल्यावर काय यांची अवस्था केली धर्मानं. लोक म्हणतात तो धर्म खतऱ्यात आहे की ज्यांनी आम्हाला जाळलं, ज्यांनी यांचे नवरे जाळले, नवऱ्यावर यांना जाळलं. हो सर, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला बाईला नवऱ्याच्या मृत्यूनंतर नवऱ्याच्या प्रेतावर जाळत होते. किती लोकांना माहिती आहे? वर हात करा बरं. 1 2. तुम्हाला नाही? मग हात नाही वर केला, करा की. तुम्हाला हो बरोबर आहे ना? अरे तुमची आणि माझी बहीण तिच्या नवऱ्याच्या प्रेतावर तुमची आणि माझी बहीण जळाली असती ना, तर धर्म योग्य आहे का योग्य अयोग्य आहे याची जाणीव तुम्हाला झाली असती. आमच्या नाही ना जळाल्या म्हणून. माझ्या बहिणींनो, मेल्या नवऱ्याच्या पाठी, मेल्या नवऱ्याच्या पाठी बाई तुला ग जळाव होत बामणी बोलन खोट नारीला कळाव. होत बामणी बोलन खोट नारीला कळाव. होत बामणी बोलन खोट नारीला कळाव. नारीला कळाव. नारीला ऐकताय ना पण